आता इनवर्स ट्रिग्नोमेट्री म्हणजे बेसिक टाइप सुरू आहे आपला टाइप 2 मधला ABCD झाले 4 ई बघायचं आहे. यातले मॉर्निंग बॅचचे काही 2-3 न्यूमेरिकल झाले आहेत. इव्हनिंग बॅचवाल्यांना सुरू करायचं. तुम्ही सगळ्यांसाठी सुरू करतो. यात फक्त 2च फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे. कुठले? तर फॉर्म्युला असतो बघा नो टॅन इनवर्स ऑफ, लक्ष द्या, फॉर्म्युला असतो टॅन इनवर्स ऑफ, लक्ष द्या. हां tan inverse of x minus y divided by 1 plus xy, लक्ष द्या, and tan inverse of x plus y divided by 1 minus xy. हे दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे. ओके, हे फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे? वर जर मायनस साइन असेल तर खाली आणि वर प्लस असेल तर खाली मायनस. कंपल्सरी इथं 1 येतो आणि या दोघांचा प्रॉडक्ट इथं होतो बघा. चला, असं असेल तर आपण tan इनवर्स सेपरेट करायचं. टॅन इनवर्स ऑफ एक्स आणि वरची साईन इथं द्यायची मायनस काय असतं बोला टॅन इनवर्स ऑफ वाय. याला टॅन इनवर्स सेपरेट केला, याला टॅन इनवर्स सेपरेट केला, बरोबर आहे. इथे सेम आहे, दोघांना टॅन इनवर्स सेपरेट करायचं. चला काय वेळ सांगा बोला. टॅन टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस किती असतं टॅन इनवर्स ऑफ वाय. दोघांना टॅन इनवर्स सेपरेट केला, याला टॅन इनवर्स सेपरेट केला, याला टॅन इनवर्स सेपरेट केला. ओके, सिंपल फॉर्म्युले आहेत. आणि नंतर आता याच्यावरचे न्यूमेरिकल बघा बाळांनो, लक्ष द्या. y इज इक्वल्स टू किती असतं टॅन की टॅन इनवर्स. आता खाली काय दिलं आहे 1 मायनस 15x². ओके, तुम्हाला समजायला पाहिजे खाली मायनस साईन आहे म्हणजे वर कुठली साईन आहे बोला प्लस. कुठल्या तरी 2 टर्मची ॲडिशन, कुठल्या तरी 2 टर्मची किती यायला पाहिजे 8x. बघा मी काय म्हणताय, हे बघा कुठल्या तरी 2 टर्मची ॲडिशन 8x यायला पाहिजे आणि त्याच 2 टर्मचा प्रॉडक्ट 15x² असायला पाहिजे. तर त्या 2 टर्म घेऊ आपण 5x आणि काय घेऊ 3x. 5x प्लस 3x किती असतं 8x आणि 5x इंटू 3x किती असतं 15x². कसं काय? ओके, जसं फॉर एक्झाम्पल y इक्वल्स टू याला लिहिलं मी टॅन इनवर्स ऑफ, बघा लक्ष द्या बाळांनो. ओके, हा 5x प्लस किती आहे 3x, इथं असतं 1 मायनस आणि इथं करतो बाळांनो 5x इंटू 3x. लक्ष द्या, प्रोडक्ट करा, सांगा 5 इंटू 3 किती असतं बोला 15 आणि x इंटू x किती असतं बोला x². टॅन इनवर्स ऑफ दिस टर्म प्लस दिस टर्म डिवाइड बाय 1 मायनस या दोघांचा प्रॉडक्ट. तर काय असतं बाळांनो y इक्वल्स टू किती असतं टॅन इनवर्स ऑफ, याला सेपरेट करा x आणि याला सेपरेट करा, करेक्ट आहे y. सो टॅन इनवर्स ऑफ x प्लस y डिवाइड बाय 1 मायनस xy. दिस इज द फॉर्म्युला ऑफ टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ y. दॅट्स इट, फिनिश. आता बघा मग आता इथं डिफरन्शिएट करायचं आहे तर कराल. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय असतं x. ओके, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x इथं काय करणार डी बाय डी एक्स ऑफ किती असतं y इज इक्वल्स टू किती असतं डी बाय डी एक्स ऑफ, बोला डी बाय डी एक्स ऑफ किती असतं बोला टॅन इनवर्स ऑफ 5x प्लस इथे करायचं टॅन इनवर्स ऑफ 3x. टॅन इनवर्स ऑफ 5x प्लस टॅन इनवर्स ऑफ 3x. ठीक आहे. आता डी बाय डी एक्स ऑफ y म्हणजे डी बाय डी एक्स इज इक्वल्स टू, प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा, डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ 5x प्लस इथे करायचं डी बाय डी एक्स ऑफ किती असतं टॅन इनवर्स ऑफ 3x. करेक्ट आहे. सांगा डेरिव्हेटिव्ह काय होईल. सो गाइस डी बाय डी एक्स इज इक्वल्स टू बोला टॅन इनवर्स ऑफ x आहे की एफ ऑफ एक्स आहे एफ ऑफ एक्स. सांगा बरं टॅन इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1/1 प्लस x². पण टॅन इनवर्स ऑफ x आहे की एफ ऑफ एक्स आहे एफ ऑफ एक्स. सांगा बरं एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे 5 की 5x. मग सांगा टॅन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस किती असतं एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर इंटू किती असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे 5x प्लस बोला टॅन इनवर्स ऑफ x आहे की एफ ऑफ एक्स आहे एफ ऑफ एक्स. या केसमध्ये एफ ऑफ एक्स किती आहे 3 की 3x. सांगा टॅन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स किती असतं 1/1 प्लस किती असतं एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर इंटू काय करायचं डी बाय डी एक्स ऑफ किती असतं एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे किती असतं बाळांनो 3x. झालं. सो व्हॉट इज डी बाय डी एक्स. सो डी बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1/1 प्लस 5 इंटू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, प्रत्येकाला स्क्वेअर सेपरेट करा, बोला 5² किती असतं 25 आणि एक्स किती असतं x². 5 इज अ कॉन्स्टंट टेक आउटसाइड, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस किती असतं 9 की 9x². 9x². सो गाइस 3 इज अ कॉन्स्टंट टेक आउटसाइड आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतं बोला 1. इथे 3 इज अ कॉन्स्टंट टेक आउटसाइड, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज किती 1. सो ॲट लास्ट डी बाय डी एक्स किती असतं डी बाय डी एक्स किती असतं बोला 5 इंटू 1 किती असतं बोला 5. सो इथं असतं 5 डिवायडेड बाय 1 प्लस 25x² प्लस इथे किती असतं 3 डिवायडेड बाय 1 प्लस किती असतं 9x². फिनिश. ऐ बापडे ऐ गदाड्या बापडे ऐ उठ इकडे. ओके, तर बाळांनो हा झाला तुमचा आन्सर. करेक्ट आहे. याला बॉक्स करा. नेक्स्ट. आता इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. नेक्स्ट काय दिलाय y इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 2√x. 2√x इज इक्वल्स टू 1/2 प्लस 2√x
y इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 2 रूट एक्स डिवाइड बाय 3x. आता काय करायचं इकडे लक्ष द्या. y इक्वल्स टू इथे किती आहे बोला, टॅन किती, टॅन इनवर्स. आता इकडे बघा, मला हे सांगा 1 प्लस, खाली प्लस नाही म्हणजे वर काय मायनस, कुठल्या तरी दोन टर्मचं सबस्ट्रॅक्शन, कुठल्या तरी दोन टर्मची सबस्ट्रॅक्शन, काय सबस्ट्रॅक्शन किती असली पाहिजे, 2 की 2 रूट एक्स, आणि त्याच दोन टर्मचा प्रॉडक्ट असला पाहिजे 3x. म्हणजे याचा आन्सर काय लिहू शकता, याचा आन्सर लिहू शकता तुम्ही 3 रूट एक्स मायनस रूट एक्स. 3 रूट एक्स मधनं रूट एक्स गेले, किती राहिले 2 रूट एक्स, आणि 3 रूट एक्स बघा 3 रूट एक्स इंटू रूट एक्स इंटू रूट एक्स. हे दुसरा स्टाईलच घेऊन ये बरं व्हाईट कलरचा मॅडमला. मग हे बघा 3 रूट एक्स मधनं 2 रूट एक्स गेले, 2 रूट एक्स, आणि या दोघांचा प्रॉडक्ट करा. बोला 3 आहे, रूट एक्स इंटू रूट एक्स, रूट एक्स इंटू रूट एक्स, रूट एक्सचा स्क्वेअर, रूट एक्सचा स्क्वेअर किती असतो एक्स, 3 इंटू एक्स 3x. म्हणजे इथं काय होईल, y इक्वल्स टू किती असतं बाळांनो, टॅन इनवर्स ऑफ, बोला x मायनस वाय डिवाइड बाय 1 प्लस एक्स वाय. दिस द फॉर्म्युला, टॅन इनवर्स ऑफ x ओके मायनस किती असतं, टॅन इनवर्स ऑफ y, y म्हणजे रूट एक्स, x मायनस वाय. सांगा कुठला फॉर्म्युला अप्लाय कराल डेरिव्हेटिव्हचा, टॅन इनवर्स ऑफ x की टॅन इनवर्स ऑफ f ऑफ x, टॅन इनवर्स ऑफ f ऑफ x. सो बाळांनो इथं सरळ सांगू शकता काय, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय करायला सांगा, d बाय dx ऑफ किती असतं y इज इक्वल्स किती असतं, d बाय dx, प्रत्येकाला सेपरेट करा, किती होईल टॅन इनवर्स ऑफ किती 3 रूट एक्स मायनस किती असतं बोला ओके डी बाय डी एक्स ऑफ इथे किती असतं, टॅन इनवर्स ऑफ किती असतं बघा नो रूट एक्स. ओके हां चला, डी बाय डी एक्स ऑफ वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स बोला टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे, बोला एफ ऑफ एक्स. टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतं बोला 1/1 प्लस एक्स स्क्वेअर की एफ ऑफ एक्स स्क्वेअर, एफ ऑफ एक्स स्क्वेअर. सो एफ ऑफ एक्स आहे 3 रूट एक्स, टॅन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स असतं 1/1 प्लस किती असतं एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर इंटू काय करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे 3 रूट एक्स मायनस पुन्हा टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्स तर किती होईल 1/1 प्लस किती असतं एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर इंटू किती असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे रूट एक्स. आता व्हॉट इज डी वाय बाय डी एक्स, सो गाइस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1/1 प्लस सांगा 3 स्क्वेअर, बोला 3 स्क्वेअर किती असतं 9 आणि रूट एक्सचा स्क्वेअर किती असतं एक्स. सो 3 इज अ कॉन्स्टंट इकडे आउटसाइड, रूट एक्सचा 1/1 किती असतं रूट एक्स की 2 रूट एक्स 1/2 रूट एक्स ओके मायनस 1/1 प्लस किती असतं रूट एक्सचा स्क्वेअर किती असतं बोला एक्स आणि नंतर रूट एक्स आहे बाय रूट एक्स आतमध्ये सांगा इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 किती असतं 2 की 2 रूट एक्स झालं. आता इथे काय होईल सांगा व्हॉट इज डी वाय बाय डी एक्स, सो गाइस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स 1 × 3 × 1 3 डिवाइड बाय इथं असतं 2 रूट एक्स इंटू किती असतं 1 प्लस 9x हां 2 रूट एक्स इंटू 1 प्लस 9x मायनस 1 × 1 किती असतं 1 डिवाइड बाय किती असतं 2 रूट एक्स इंटू 1 प्लस किती असतं बोला x. फार तर फार काय कॉमन काढू शकतो सांगा 1/2 रूट एक्स. सो गाइस 1/2 रूट एक्स कॉमन निघाला ब्रॅकेटमधनं तर काय राहील सांगा 1/1 प्लस 9x आणि मायनस 1/1 किती असतं 1 प्लस x. दॅट्स इट फिनिश. यू कॅन मेक इट अ क्रॉस मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर लिहू शकता तुम्ही. कॅन्सल होत असेल तर ठीक, नाही तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सोडून द्या चालेल. सिंपल आहे एकदम. ओके लक्ष द्या. नेक्स्ट आता मी तुम्हाला इथं स्प्लिट करून देतो. हे बा बाहेर कोण आहे कॉट की कॉट इनवर्स. मी तसे सांगितलं तुम्हाला किती ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सुरू करा चालवायचे 3 कुठले साइन इनवर्स कॉस इनवर्स आणि टॅन इनवर्स. सो y इज इक्वल्स टू किती असतं बोला टॅन इनवर्स ओके रेसिप्रोकल घ्या किती असतं 2x डिवाइड बाय 1 प्लस किती असतं 35x स्क्वेअर ओके. सो y इज इक्वल्स किती असतं टॅन की टॅन इनवर्स ओके. आणि चला इकडे लक्ष द्या इथं आहे 1 इथं आहे प्लस खाली प्लस असेल तर वर काय असतं मायनस. कुठल्या तरी दोन टर्मची सबस्ट्रॅक्शन किती आली पाहिजे 2x आणि त्याच दोन टर्मचा प्रॉडक्ट किती आला पाहिजे सांगा 35 की 35x स्क्वेअर. आणि सांगा कसं करणार बोला बोला. मग आता मला हे सांगा सारी गोष्ट आहे काय 7x मायनस 5x 7x मायनस 5x किती असतं 2x आणि इथं काय करायचं बोला 7x इंटू किती असतं बोला 5x 7 × 5 35x इंटू x किती असतं x स्क्वेअर फिनिश. सो y इक्वल्स टू किती होईल सांगा टॅन इनवर्स ऑफ ax बरोबर आहे ना x मायनस y डिवाइड बाय 1 प्लस xy. टॅन इनवर्स ऑफ x म्हणजे किती असतं 7x मायनस टॅन इनवर्स ऑफ y म्हणजे किती असतं 5x खतम. बाकी पुढे करा. आता हे मी क्वेश्चन सॉल्व्ह करून गेला. आता इथं तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्याल सांगा y चा डेरिव्हेटिव्ह किती y की डी बाय dx सांगा टॅन इनवर्स ऑफ x आहे की एफ ऑफ एक्स आहे टॅन इनवर्स ऑफ x आहे की एफ ऑफ एक्स आहे एफ ऑफ एक्स. कॅरी ऑन. नेक्स्ट आता इकडे बघा थोडं ओके. आता इथं लक्ष द्या थोडं काय असतं हां y इक्वल्स टू सगळ्यात पहिले खाली कोण आहे कॉट. मला कॉट पाहिजे की टॅन पाहिजे. मी 3 ट्रिग्नोमेट्रिक रेशो चालवत असतो नाही हा क्वेश्चन राहू द्या. हा क्वेश्चन या पॅटर्नमधला नाहीच आहे. हां हां मी 3 ट्रिग्नोमेट्रिक रेशो चालवत असतो कुठले साइन इनवर्स कॉस इनवर्स आणि टॅन इनवर्स. सो इथं जो कॉट इनवर्स आहे त्याला करा टॅन इनवर्स आणि त्याचा घ्या रेसिप्रोकल. सो रेसिप्रोकल किती असतं 5x डिवाइड बाय a स्क्वेअर मायनस किती असतं 6x स्क्वेअर. बरं आता आपण जे फॉर्म्युले शिकलो बाळांनो स्टार्टिंगला सांगते बा आपण जे फॉर्म्युले शिकलो या दोन फॉर्म्युल्यामध्ये बॉटमची जी पहिली स्टेप आहे ती 100% किती पाहिजे 1 पाहिजे. बॉटमची पहिली आहे ना 1 पाहिजे कुठला फॉर्म्युला असू द्या.
आता प्रॉब्लेम काय होता इथं जी बॉटमची पहिली टर्म आहे ती किती आहे सांगा 1 आहे की a² आहे जमणार त्याला पहिले 1 करा मग कसं 1 करायचं का ते काढायचं तिथं 1 लिहायचं का नाही ओके मग काय कराल y इक्वल्स किती असतं tan की tan इनवर्स इथं करा 5ax अपॉन a² मायनस 6x² त्याला 1 करायचं म्हणजे डिवाइड करायचं a² पण फक्त डिनॉमिनेटरला डिवाइड करता येत नाही करायचं नंतर न्यूमरेटरला करावं लागेल नो ऑप्शन कारण की आता मला हे सांगा a मायनस b बाय c a बाय c a² बाय स्क्वेअर 1 ते 1 करण्यासाठी डिनॉमिनेटरला डिवाइड करणं गरजेचं आहे पण डिनॉमिनेटरला जर का त्याच a² ने डिवाइड केलं तर न्यूमेरिकलचं मिनिंग चेंज होते न्यूमेरिकलचं मिनिंग चेंज न झालं पाहिजे म्हणून न्यूमरेटरला सुद्धा डिवाइड केलं से येस मग आता काय होईल y इक्वल्स किती असतं tan की tan इनवर्स सांगा काय होईल समजलंय ना पहिले ते 1 करू आपण हां आता एक a याच्या सोबत कॅन्सल होईल सांगा किती होईल 5x अपॉन a मायनस b बाय c सांगा किती येईल a² मायनस 6x² अपॉन किती असतं a² इज दॅट क्लिअर येस आता तुम्ही मला हे सांगा बाळांनो y इक्वल्स किती असतं tan की tan इनवर्स सांगा आता इथे किती आहे बोला 5x थांबा रे 5x अपॉन a डिवाइड बाय a² अपॉन a² 1 मायनस किती असतं 6x² अपॉन किती असतं a² येस झाला 1 येस तो 1 करणं गरजेचं आहे आता फॉर्म्युला अप्लाय करा कसं अमय तुझ्या बाजूला उभा राहा कुठं लवकर मागे मागे हो ए बसायला कोण सांगितलं उभा राहा त्याच्यावर बेंचवर उभा राहा हां हो पॅन्टवर घे अधिक पॅन्टवर घे अधिक y इक्वल्स लक्ष द्या हां हां आवाज ए तुम्ही बघू नका ग ओके हां y इक्वल्स किती आहे 1 मायनस आता खाली जर मायनस असेल तर वर काय असतं प्लस कुठल्या तरी 2 टर्मची ॲडिशन किती यायला पाहिजे 5x बाय आणि त्याच 2 टर्मचा प्रॉडक्ट किती यायला पाहिजे 6x² अपॉन a² तर मी इथं लिहितो 3x बाय a आणि इथं लिहितो 2x बाय a दोघांचा बेस काय न्यूमरेटरची काय करायची 3x प्लस 2x 5x बाय a अरे ओके नाही आणि त्याच 2 टर्मचा प्रॉडक्ट येतो का बघा 3x बाय a इंटू 2x बाय a बघा 3 इंटू 2 6 x इंटू x x² आणि a इंटू a² बरोबर मॅनेज होतं ते चालेल खाली मायनस आहे म्हणून वर प्लस कुठल्या तरी 2 टर्मची ॲडिशन ही यायला पाहिजे त्याच 2 टर्मचा गुणाकार हा यायला पाहिजे करेक्ट आहे आणि चला बसू आता काय करायचं tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y सांगा काय होईल y इक्वल्स टू tan की tan इनवर्स सांगा tan इनवर्स ऑफ x 3x बाय a प्लस tan इनवर्स ऑफ y 2x बाय a हे बा tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y हे झालं इक्वेशन बरोबर आहे आणि आता घ्यायचा डेरिव्हेटिव्ह सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x या सगळ्या टाईपमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे tan की tan इनवर्स आणि tan इनवर्स ऑफ x आहे की f ऑफ x आहे f ऑफ x सांगा f ऑफ x ची व्हॅल्यू किती आहे बोला पहिल्या केसमध्ये f ऑफ x किती आहे बोला ना 3x बाय 2 दुसऱ्या केसमध्ये मग tan इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह किती असतं 1 अपॉन 1 प्लस x² tan इनवर्स ऑफ f ऑफ x चा किती येईल 1 अपॉन 1 प्लस x f ऑफ x² into derivative of f of x so guys you simply can say बोला dy by dx so dy by dx is equals to 1 upon 1 plus f of x square into d by dx of f of x 1 upon 1 plus f of x square into d by dx of f of x आन्सर आ गया f of x काय बोला या केसमध्ये f of x काय 3x से 3x by a 2x से 2x by a 2x by so इथं आहे बाळांनो 3x by a इथं आहे 3x by a इथं आहे 2x by a इथे किती आहे सांगा 2x बाय आवाज नको आहे ओके लक्ष द्या काय होईल dy बाय dx म्हणजेच काय y की y डॅश इज इक्वल्स टू 1 अपॉन 1 प्लस सांगा 3x बाय a ब्रॅकेट स्क्वेअर किती होईल 3 स्क्वेअर 9 x स्क्वेअर a स्क्वेअर हां 3 बाय इज अ कॉन्स्टंट गेट x ची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 2 स्क्वेअर 4 x स्क्वेअर a स्क्वेअर सो 2 बाय इज अ कॉन्स्टंट गेट आउटसाइड आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती असतं 1
से येस येस. ओके सो गाईज dy बाय dx काय असला पाहिजे बोला, dy बाय dx. हां 1 च्या खाली काही नाही म्हणजे 1, च्या खाली काही नाही म्हणजे 1. हां क्रॉस मल्टिप्लाय करा बोला. हां सांगा a स्क्वेअर इंटू a किती असतं a स्क्वेअर. इथे किती असतं 9 की 9a स्क्वेअर 9a स्क्वेअर. 1 इंटू a स्क्वेअर किती असतं a स्क्वेअर. इथे किती आहे सांगा 3 की 3 प्लस हां क्रॉस मल्टिप्लाय 1 a स्क्वेअर इंटू 1 a स्क्वेअर. हां 4x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. हां आणि इथे किती आहे सांगा 2 की 2 आता मला हे सांगा a स्क्वेअर. हां आता मला हे सांगा हा a स्क्वेअर डिनॉमिनेटरमध्ये आहे की डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये आहे. आणि डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर टर्म न्यूमरेटर हा a स्क्वेअर वर गेला मग 3 राहिला. तर काय राहिलं dy बाय dx इज इक्वल्स टू a स्क्वेअर वर गेला आणि खाली काय राहिलं सांगा a स्क्वेअर प्लस ओके a स्क्वेअर प्लस किती असतं 9x स्क्वेअर. इथं राहिलं 3 प्लस a स्क्वेअर हा डिनॉमिनेटर आणि इथं राहिलं 2 सो इथं असतं a स्क्वेअर डिवायडेड बाय काय असतं a स्क्वेअर प्लस किती असतं ट्वाईस x स्क्वेअर आणि इथं असतं 2 आवाज नको आहे. हां विजयालक्ष्मी काय झालं बाळा, डोळ्यांना त्रास होत आहे. आता काय करू मी, लाईट बंद करू. पण मी हा लाईट नाही बंद करू शकत कारण की रेकॉर्डिंग सुरू आहे. बरोबर आहे ना, की दिसते अंधारात तुला दिसते रे. हां ठीक आहे. हां ओके. हां हां dy बाय dx लक्ष द्या. बाळांनो मला हे सांगा इथं काय करायचं बोला. हां एक एका ए सोबत कॅन्सल बोला, एक एका ए सोबत कॅन्सल. हा ए या ए सोबत कॅन्सल. ॲट लास्ट सांगा काय राहिलं 3 की 3a डिवाइड बाय a स्क्वेअर प्लस किती असतं 9x स्क्वेअर प्लस 2 की 2a डिवाइड बाय a स्क्वेअर प्लस किती असतं 2x स्क्वेअर. दिस माय dy बाय dx खतम. काय कॉम बरोबर आहे. ओके नेक्स्ट आपण किती ट्रिग्नोमेट्रिक रेशो चालतो इनवर्स 3 साइन इनवर्स कॉस इनवर्स टॅन इनवर्स आहे. तर काही करायची गरज आहे का रेसिप्रोकल नाही. मग आता एक काम करा y इक्वल्स टू टॅन इनवर्स आहे. आता यातल्या कुठल्याही पॅटर्न मध्ये गेलं तर डिनॉमिनेटरची जी पहिली टर्म असते तिथं किती पाहिजे 1. तिथं सध्या किती आहे जर मागच्या न्यूमेरिकल मध्ये किती होता 1a स्क्वेअर मग त्यानेच डिवाइड केलं. आता या b च्या ठिकाणी 1 आणण्यासाठी किती डिवाइड कराल फक्त त्या b ला कराल की डिनॉमिनेटरला. आणि डिनॉमिनेटरला गेला तर न्यूमरेटरला करावं लागेल. पण कोणी हां जिथं 1 आणायचं त्याच टर्मने डिवाइड करायचं. करेक्ट आहे. मागच्या न्यूमेरिकलमध्ये आपण काबर केलं होतं ए स्क्वेअरनी कारण की मला इथे 1 पाहिजे होता बरोबर आहे ना म्हणून ए स्क्वेअरनी केला आहे कारण तिथं 1 आणायचं आहे. चल लागा मागे लागा. हां सांगा काय बोला a प्लस बी टॅन एक्स अपॉन हां बोला b की b मायनस a टॅन एक्स अपॉन डिनॉमिनेटरच्या पहिल्या टर्मनी इथं 1 पाहिजे तर इथं जी टर्म आहे त्यानेच डिवाइड करायचं पाठ करायचं नाही. तिथे जी टर्म आहे त्यानेच डिवाइड करायचं. मागच्या न्यूमेरिकलमध्ये तिथे ए स्क्वेअर होता. करेक्ट आहे. ओके सो y इज इक्वल्स टू किती असतं टॅन की टॅन इनवर्स. आता बोला a प्लस b बाय c b बाय c सो इथं काय होईल a बाय b प्लस b कॅन्सल किती राहिलं टॅन एक्स अपॉन a मायनस b बाय c a बाय c b बाय c. आणि चला बोला आता काय लिहायचं y इज इक्वल्स टू किती असतं टॅन की टॅन इनवर्स a की a बाय b प्लस किती असतं टॅन एक्स अपॉन b बाय b 1 मायनस किती असतं a बाय b इंटू किती असतं टॅन एक्स. ओके सो बाळांनो थोडक्यात सांगायचं झालं तर y इज इक्वल्स टू किती असतं बोला. हां हा कोण आहे टॅन की टॅन इनवर्स ऑफ x प्लस अपॉन 1 मायनस एक्स वाय. बघा दोघांचा प्रॉडक्ट आलाय हे बा a बाय b आणि टॅन एक्स हे बाय b इंटू टॅन एक्स बसलाय फॉर्मॅटमध्ये. डायरेक्ट सांगा आन्सर काय येईल टॅन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे किती बोला टॅन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे काय a बाय b आणि टॅन इनवर्स ऑफ y म्हणजे टॅन इनवर्स ऑफ किती असतं y म्हणजे काय एक्स आहे की टॅन एक्स आहे टॅन इनवर्स ऑफ x प्लस y टॅन इनवर्स ऑफ x टॅन इनवर्स ऑफ y म्हणजे टॅन इनवर्स ऑफ y म्हणजे कोण आहे टॅन एक्स आहे आणि जी वरची साइन आहे ती वरची साइन येते. आता मला हे सांगा y इक्वल्स किती असतं टॅन इनवर्स ऑफ काय a बाय b इट्स अ कॉन्स्टंट
टॅन इनवर्स ऑफ ए बाय बी इट्स अ कॉन्स्टंट टर्म. आणि तुम्हाला माहिती आहे ट्रिग्नोमेट्री आणि इनवर्स ट्रिग्नोमेट्री दोन्ही टर्म काय होत असतात कॅन्सल. इनवर्स ट्रिग्नोमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री कॅन्सल झाले तर काय राहिलं एक्स. सो बाळांनो इथं जर का बघितलं तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय असतं एक्स. सो डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल्स टू किती असतं डी बाय डी एक्स ऑफ बोला टॅन सेपरेट करून टाका यार पहिलं करा सेपरेट. सो डी बाय डी एक्स ऑफ किती असतं टॅन इनवर्स ऑफ ए बाय बी प्लस टॅन अबे मी काय लिहित आहे हां डी बाय डी एक्स ऑफ किती असतं एक्स. याला डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला याला डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला ठीक आहे. सो डी वाय बाय डी एक्स म्हणजे वाय डॅश लिहिलं तरी चालतं. सांगा टॅन इनवर्स ऑफ ए बाय बी व्हेरिएबल आहे की कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह किती असतं 0 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतं 1. तर आन्सर किती आहे 1. सो व्हॉट इज वाय डॅश. वाय डॅश म्हणजे किती असतं डी वाय की डी वाय बाय डी एक्स आणि डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू किती असतं 1. सो येस येस. नेक्स्ट सांगा बाहेर कोण आहे टॅन आहे की टॅन इनवर्स आहे. चेंज करायची गरज आहे का नाही. तर बाहेर टॅन इनवर्स आहे आतमध्ये बघा कोण आहे बोला 5x मायनस 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 3. तर मी काय करतो y इक्वल्स टू इथे करतो टॅन इनवर्स ऑफ लक्ष द्या 5 मायनस x याला हात लावू नका सध्या स्ट्रक्चर क्लिअर नाही आहे त्याचं. तर मी इथं काहीतरी ॲडजस्टमेंट करतो. ओके हे क्वाड्रेटिक इक्वेशन लक्ष द्या. सांगा कुठलं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 3 याचे फॅक्टर्स पडतात का बघा. सांगा x वरचा कोएफिशिएंट किती आहे 6 कॉन्स्टंट किती आहे -3 आहे 6 × -3 -18 -18चे फॅक्टर्स असे पाडा की ज्या दोघांचा प्रॉडक्ट -18 आला पाहिजे त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन -5 झाली पाहिजे. पडत नाही त्यामुळे मी आता काय करणार इथं करणार मी 6x स्क्वेअर थांबा रे काय करणार 6x स्क्वेअर 6x स्क्वेअर मायनस 5x सांगा मायनस काय घाबरू का बोला किती आहे मायनस इथे लिहितो -4 सर वापस दिला +1 मिनिंग सेमच आहे बघा 6x स्क्वेअर मायनस 5x 1 -4 3 असतं की -3 असतं -3 बरोबर आहे. आणि आता या क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर्स काढून दाखवा 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 4 चला रफमध्ये काढून दाखवा फॅक्टर्स. कोण तो अगस्त्या इकडे उभा राहा इकडे मोबाईल आण इकडे मोबाईल द्या लवकर हेच असेल हे हां द्या लवकर मोबाईल दाखव तुझा दाखवा. ओढू नका फॅक्टर्स पाडा त्याची हेच असेल दरील -3 चे फॅक्टर्स पडत नाही त्यामुळे त्याला केलं मी -4 पण -4 केलं तिथं +1 ॲडजस्ट केला. आणि तुम्हाला माहिती आहे का या टाईपच्या न्यूमेरिकल तसं मला +1 ची गरज होतीच कारण डिनॉमिनेटरला पहिली स्टेप काय पाहिजे असते +1 करेक्ट आहे. ओके मग आता तुम्ही जर का इथं -4 केला आता क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये असं तयार झालं आहे ना. ओके तुम्ही जर का इथं -4 केलं तर तुम्हाला इथं समजेल 6 आणि -4 या दोघांचे फॅक्टर -24 आणि -24 चे फॅक्टर सांगा किती असतात बोला किती किती -8 + 3 अरे ओके नाही ओके आता इकडे लक्ष द्या -8 + 3 फॅक्टर्स पडले ते दार लावून घे ग. आता इकडे बघा -8 + 3 आहे याचे फॅक्टर्स पडा बरं कसे फॅक्टर्स पडणार हे बघा 6x स्क्वेअर -8x + 3x -4 ओके सांगा फर्स्ट टर्ममधनं काय कॉमन निघतं बोला बोला ना 2x कॉमन निघाला तर किती येईल 3x की 3x - 4 आणि प्लस इथं 1 इथं होईल 3x - 4 बरं आहे ना कारण की यातनं काही निघतच नाही कॉमन ॲक्च्युली काही कॉमन नाही काढला म्हणजे मी 1 काढला कॉमन फक्त ब्रॅकेट दिला दोन्ही ब्रॅकेट सेम आहे. या दोन टर्ममधनं काय कॉमन निघता पहिल्या टर्ममध्ये काय निघेल 3x - 4 आणि दुसऱ्या टर्ममधनं काय निघेल 2x + 1. आता थांबा प्रॉब्लेम काय झाला मी सांगतो y इक्वल्स किती आहे टॅन की टॅन इनवर्स खाली कोण आहे सांभा लक्ष द्या इथं कोण आहे 1 प्लस हे क्वाड्रेटिक इक्वेशन या क्वाड्रेटिक इक्वेशनचे दोन फॅक्टर्स आले कुठले दोन फॅक्टर आले सांगा 3x - 4 आणि नंतर काय असतं 2x + 1 बरं आहे. आता लक्ष द्या खाली 1 आहे प्लस साइन आहे खाली प्लस साइन आहे म्हणजे वर काय असली पाहिजे मायनस आणि कुठल्या तरी दोन टर्मचा सबट्रॅक्शन किती यायला पाहिजे
आणि त्याच दोन टर्मचा प्रॉडक्ट इथं आला, म्हणजे ह्या दोन टर्म तर आलेल्याच आहे. आता फरक एवढा आहे, या दोघींची सबसेक्शन किती आलेलं पाहिजे सांगा, 5 की 5 मायनस एक्स. करून बघू आपण. चला पहिली टर्म घ्या, 3x मायनस 4, त्यातून मायनस करा कोण, 2x प्लस 1 करा बरं. 3x मायनस 4 मायनस 2x मायनस 1 सांगा. 3x मायनस 2x किती असतं बोला, आणि किती असतं -5. आपल्याला x मायनस 5 पाहिजे की 5 मायनस एक्स पाहिजे, म्हणजे आपण करताना उलटं करायला पाहिजे होतं. काय उलटं करायला पाहिजे होतं सांगा, सबसेक्शन करताना ही टर्म पहिली घ्यायला पाहिजे होती कुठली, 2x प्लस 1 मायनस 3x मायनस 4 झाला. करा बरं सबसेक्शन करा, काय होईल. हां ओके, 2x प्लस 1 मायनस 3x आणि मायनस मायनस प्लस 4 सांगा बाळांनो. 1 प्लस 4 किती असतं 5 आणि 2x मायनस 3x किती असतं -x सांगा. 5 की 5 मायनस एक्स. हा जो 5 मायनस एक्स आहे, या 5 मायनस एक्सच्या ठिकाणी काय करायचं, 2x प्लस 1 आणि इथं काय करायचं 3x मायनस 4 आहे. म्हणजे लक्षात ठेवा, आता काय झालं, खाली 1 आहे, प्लस साइन आहे, या टर्म ऑलरेडी आलेल्याच होत्या दोन, फक्त या दोघांची सबसेक्शन वर पाहिजे. फक्त आहे की ही मायनस ही की ही मायनस ही, काय फरक नाही पडत. ओके, हिच्यातनं ही मायनस केली आणि खाली दोघींचा प्रॉडक्ट पाहिजे, तर प्रॉडक्टमध्ये काय पहिली आणि दुसरी काही नसते. असं a इंटू बी बी इंटू ए काय असतं सेम. समजला. मी काय केलं, सगळ्यात पहिले तर इथं 1 ची गरज होती म्हणून 1 ॲडजस्ट केला, इथं -4 केला. या क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर्स पाडले, हे फॅक्टर्स आले, म्हणजे 1 प्लस एक्स इंटू वाय झालं. तर वर काय पाहिजे सांगा, खाली जर का 1 प्लस एक्स इंटू वाय असेल तर वर काय असतं एक्स प्लस वाय की एक्स मायनस वाय. मग ही पहिली टर्म आणि दुसरी टर्म, फक्त मग मी इथं सेपरेट करून बघितलं, कारण की या दोघींची सबसेक्शन 5 मायनस एक्स यायला पाहिजे. तर कुणाची सबसेक्शन 5 मायनस एक्स येते, या टर्ममध्ये मायनस केलं तर, म्हणजे ही माझी झाली एक्स आणि ही काय झाली वाय, म्हणजे ही एक्स मायनस वाय डिवाइड बाय 1 प्लस एक्स इंटू वाय दोघांचा प्रॉडक्ट. सर प्रॉडक्टमध्ये पहिलीही पाहिजे होती नंतरही पाहिजे होतं असं काही नसते. प्रॉडक्टमध्ये कसंही चालते, वर नाही चालत. कसं आहे, वर जर का रिशफल केलं तर 5 मायनस एक्सचं काय भेटलं होतं आपल्याला, एक्स मायनस 5. मलाही माहीत नव्हतं म्हणून मी पहिले ट्रायल अँड एरर करून बघितलं, त्याचा आन्सर एक्स मायनस 5 आलं होतं. मला 5 मायनस एक्स पाहिजे होतं, मी उलटा गेला टर्म, हे बा 5 मायनस एक्स आलं. इज इट क्लिअर. सांगा आता, टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय डिवाइड बाय 1 प्लस एक्स वाय, हा फॉर्म्युला कोणाचा आहे सांगा बोला. टॅन इनवर्स ऑफ एक्स सांगा, एक्स काय 2x प्लस 1 आणि मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय, वाय काय सांगा 3x मायनस 4 खतम. टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय. सांगा रे बाळांनो, टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे बोला, एफ ऑफ एक्स. कराल फॉर्म्युला सांगा, टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतं बोला, 1/1 प्लस एक्स की एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे, 1/1 प्लस एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर. सांगा काय राहील, वाय डॅश इज इक्वल्स किती असतं बोला, 1/1 प्लस एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर इंटू किती असतं डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स मायनस 1/1 प्लस एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. सांगा पहिल्या केसमध्ये एफ ऑफ एक्स कोण आहे, 2x की 2x प्लस 1, 2x प्लस 1, 2x प्लस 1 आणि ते यायचं 2x प्लस 1. ओके, पुन्हा सांगा एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्स काय 3x की 3x मायनस 5, 3x मायनस 5. सो 3x मायनस 5 आणि ते किती आहे 3x मायनस 5 खतम. बाकी काय झालं, 3x मायनस 4 आहे का, बरं ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या, 3x मायनस 4, 3x मायनस 4. आता मला काही वाटत नाही की हे तुम्ही सॉल्व करा. काय a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, काय होईल a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर तर a स्क्वेअर प्लस 12, काही गरज नाही आहे, ते कीप ॲज इट इज. वाय डॅश इज इक्वल्स टू 1 प्लस किती असतं 2x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि याला सॉल्व करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x, 2 इज अ कॉन्स्टंट एट एक्सचा 2 इंटू 1 आणि 1चा 0, म्हणजे आन्सर काय येईल 2. करेक्ट आहे. मायनस ओके, इथं किती आहे 1 प्लस किती 3x मायनस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सांगा अरे इथं डेरिव्हेटिव्ह आहे ना, हां घरात जाऊन घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. सांगा 3xचा डेरिव्हेटिव्ह, 3 इज अ कॉन्स्टंट एट एक्सचा म्हणजे 3 इंटू 1 3 आणि 4चा 0, म्हणजे आन्सर काय तर 3 खतम. सेम पॅटर्नचे क्वेश्चन आहे. फार तर लईच इच्छा असेल तुमची सॉल्व करायची तर काय करा, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर करा आणि एक क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होईल खाली, बस. त्याने काय होणार नाही, टर्म काही कॅन्सल वगैरे होत नाही. ओके चला नेक्स्ट. बघा तुम्हाला काय दिलं आहे, y इक्वल्स टू सगळ्यात महत्त्वाचं तर क्वाड इनवर्स आहे. मला क्वाड इनवर्स पाहिजे की टॅन इनवर्स. चला वरचं खाली खालचं वर. हां 3x प्लस 2 डिवाइड बाय बोला 4 मायनस एक्स मायनस किती असतं 2x स्क्वेअर. आणि चला बोला आता काय करायचं, बोला आता काय करायचं. हां या क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर्स पाडून बघा. बरं जाऊ द्या, एक काम करा, मला एक सांगा खाली कोण पाहिजे असते, मला 1 पाहिजे आहे का नाही, मग तो ॲडजस्ट करा. सो y इज इक्वल्स किती असतं टॅन की टॅन इनवर्स, टॅन इनवर्स. खाली वर राहू द्या 3x प्लस 2 राहू द्या खाली. ओके 4 मायनस एक्स मायनस 2x स्क्वेअर राहू द्या आणि इथं करा 1. जर का इथं 1 केला, इथं किती आहे 4 आहे ना, अरे किती आहे
5 कसं काय कराल? अबे तर ते 6 होऊन जाईल ना. 5 + 1 मग 6 पाहिजे की 4 पाहिजे? मग इथं -1 नाही पाहिजे, इथं +1 पाहिजे. हां तुम्ही इथं काय करायला पाहिजे सांगा? 3 काय 3 1 + 3 4 टाका ना. तुमची इच्छा झाली ना 5 टाकायची, टाकून बघा. पण 5 + 1 किती होते? 6. मला 6 पाहिजे की 4 पाहिजे? म्हणून 3 + 1 4. चालेल. आता एक लक्ष द्या. y = किती असतं? tan इनवर्स ऑफ हे बघा 3x + 2 डिवायडेड बाय. आता हा 1 आहे प्लस हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बाळांनो. हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन, याचे फॅक्टर्स पडले पाहिजे. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा 1 ला सोडा, हा 1 आपला वेगळा आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कुठला क्वाड्रॅटिक इक्वेशन? 3 - 2x - 2x². सर असं उलटं दिसते होते, असं काय दिसते उलटं उलटं? ओके 3x - 2x आहे की x आहे? x - 2x. आता एक लक्ष द्या. x² चा कोएफिशिएंट किती आहे? -2. कॉन्स्टंट टर्म किती आहे? 3. किती असतं? -6. -6 चे फॅक्टर 3 × 2. कॅन आय से -3 + 2? यस. हां 3 × 2 6 प्लस मायनस मायनस -3 + 2 -5 -1 म्हणजे -x. फॅक्टर्स बाळा तरी का बरं सिरियस वाटतंय? थंडी वाजते? काय झालं समजत नाही आहे? काय होतं मग? पेपर छान केला? ओके हां लक्ष द्या. 3 - इथे काय करेल? -3x + 2x - 2x². म्हणजे या -x ला स्प्लिट करू. 10वीत तुम्ही सेकंड टॉपिक शिकले होते क्वाड्रॅटिक इक्वेशन, फॅक्टरायझेशन मेथड कसे करायचं. आता लहान नाही राहिले, जमतंय? फळा फॅक्टर्स. ओहो आहा हां सांगा 2 टर्ममध्ये काय कॉमन काढायचं? 3 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये किती असतं? 1 - x प्लस 2x कॉमन काढला तर किती असतं? 1 - x. 2x कॉमन काढला तर इथं 1 - x. 2 टर्ममधनं काय कॉमन निघतं? 1 - x. दुसऱ्या टर्ममध्ये काय राहतं? 3 + 2x. अगं बाई हो आले का बाई? क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याचे 2 फॅक्टर्स लिहून टाका. 1 - x आणि नंतर काय असतं? 3 + 2x. बरोबर आहे. आता प्रॉडक्टमध्ये इकडे तिकडे झाले तरी काही फरक पडत नाही म्हणून बिंदास लिहून घेतले. आता राहिला न्यूमरेटर. हां ओके मला हे सांगा खाली कोण आहे? वर काय पाहिजे? कुठल्या तरी 2 टर्मचा सबस्ट्रॅक्शन किती आली पाहिजे? कुठल्या तरी 2 टर्मची सबस्ट्रॅक्शन किती आली पाहिजे? 3x - 3x + 2 आणि त्या दोघीचा गुणाकार हा आला पाहिजे. म्हणजे त्या दोघी आहेत ना. फक्त आता फरक आहे ही -e आहे की ही -e आहे? हां तसं नसते, करून बघायचं. आता इथं बघा पहिली घेतली 1 - x आणि दुसरी घेतली 3 + 2x. सबस्ट्रॅक्शन करून बघा. सो 1 - x -3 - 2x सांगा हां किती असतं? -2 -3x. अगं बाई -2 - 3x आपल्या -2 आलं की वेगळं आलं? वेगळं आलं म्हणजे आपण काय करायला पाहिजे होतं? मग कशाला करता आता? लिहा नाही इथं. हां 3 + 2x आणि इथं काय असतं? 1 - x. एकच करून बघा. ते आलं तर नशिबाने तेच ठोकायचं, नाही आलं तर उलटं करून ठोकायचं. हां ठीक आहे. अरे तेच आन्सर. ठीक आहे हां ठीक आहे. तुला आजच्या अर्धा तास शिकवलं तेवढं समजलं वाटतं आत्ता जे सांगितलं ते, बाकी काही समजून नाही राहिलं नाही. आर यू रेडी? म्हणजे ते पुन्हा ट्रायल करायची गरज नाही आहे. से यस झाला बरं आहे. खाली 1 आहे प्लस आहे वर मायनस आहे. कुठल्या तरी 2 टर्मची सबस्ट्रॅक्शन डोळे झाकून आणि त्या दोघींचा खाली आहे. सांगा कुठला फॉर्म्युला येईल? tan इनवर्स ऑफ x - 1 xy. सांगा काय येईल? tan इनवर्स ऑफ -tan इनवर्स ऑफ आणि सांगा काय होईल? y = किती असतं? tan इनवर्स ऑफ x. x व्हॅल्यू 3 + 2x -tan इनवर्स ऑफ y 1 - x. सांगा tan इनवर्स ऑफ x आहे की f(x) आहे? f(x). आता एवढे हुशार आहे मी नाही करून देत. 1/1 + f(x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). फिल इन द ब्लँक्स. 10वीत राहायचे असे क्वेश्चन करता येईल. टाइप एफ. ओके दोन मिनिटं याचा आन्सर मी 2 मिनिटं देतो. याचा आन्सर 1 + 3 + 2x² आणि इथं किती येईल? मग 3 चा 0 आणि 2x चा 2. बाकी तिकडे करता येईल. चालेल. आता हे झाले ई. आता ई नंतरचे थोडे फालतू क्वेश्चन आहे या टाईपचे. FGH पुढचे 3 टाईप अतिशय बकवास क्वेश्चन आहे. जे मेन होते ते मी पहिले अवघड आणि खरंच पेपरला येणारे क्वेश्चन मी पहिलेच घेऊन घेतले. आता हे टेक्स्टबुकमध्ये दिल्या म्हणून घ्यावं लागतात. हे कधी येत नाहीत पण तरी नशिबाचा प्रश्न आहे. येत नाही म्हणून सोडायचं नाही. लक्ष द्या. बघा नेक्स्ट काय दिलाय क्वेश्चन वाचा बरोबर काय दिलाय. हां
मी वाचतो. हां, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. y इक्वल्स टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे 100% तुम्हाला y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स म्हणजे याचा अर्थ y इज अ फंक्शन ऑफ काय x म्हणजे तुम्हाला काय काढायला लावलं dy बाय dx. डोळे झाकून dy बाय dx काढायला लावलं. पण तसं नाही आहे स्ट्रेट फॉरवर्ड. त्यांनी कंडिशन दिलाय बाय काय कॉन्सेप्ट यूज करायला लावला युझिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे पहिले दिलेल्या न्यूमेरिकल बघा काय दिलाय y इक्वल्स टू रूट एक्स म्हणजे y इज अ फंक्शन ऑफ एक्स. नाही तर म्हणा सर घ्या ना डेरिव्हेटिव्ह dy बाय dx = 1/2 रूट एक्स. वा टाळी घ्या बाय टाळी. फॉर्म्युला विचारला का फॉर्म्युलाचा या काय खूपच सोबत सर डेरिव्हेटिव्हचं न्यूमेरिकल 2 स्टेपमध्ये आलं 3 मार्क देणार आहे नाही. आन्सर बरोबर आहे तुमचं dy बाय dx आन्सर काय येणार आहे 1/2 रूट एक्सच येणार आहे. आन्सर तेच येणार आहे आताही तेच येणार आहे. ओके पण तुम्हाला उलटं करायचं आहे. ओके काय करायचं आहे पहिले y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स दिलेला आहे त्याला इनव्हर्स फंक्शन मध्ये कन्वर्ट करा. कसं x इक्वल्स टू एफ इनव्हर्स ऑफ y. कसं काय ते बाई इथं सांगतो कसं काय. आता y इज चल ग y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स दिलाय लक्ष द्या. याला मी असं लिहू शकतो एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू किती असतं y. इकडे आता f तिकडे गेला आता काय होईल सांगा f होईल की f इनव्हर्स होईल आणि इकडे कोण राहील सांगा x म्हणजे याचा अर्थ x इज इक्वल्स टू किती असतं f इनव्हर्स ऑफ y. हे बघा घ्यायचा dy बाय dx आहे पण डायरेक्ट घ्यायचा नाही. पहिले त्याला x इक्वल्स टू f इनव्हर्स ऑफ y काढा म्हणजे x हे फंक्शन कोणाचं आहे y चं. x हे फंक्शन कोणाचं आहे मग डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्याल या केस मध्ये आता y चा घ्याल की x चा विथ रिस्पेक्ट टू y. जेव्हा y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स असतं म्हणजे y कोणावर डिपेंड आहे x वर म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह y चा आणि विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर आहे. आता x कोणाचं फंक्शन आहे x डिपेंड आहे y वर म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा x चा आणि विथ रिस्पेक्ट टू y. विथ रिस्पेक्ट टू y. ओके असं करा म्हणते पहिले. सर नेमकं काय करायचं एक सांगा dy बाय dx काढायचं की dx बाय dy काढायचा. पागला नो dy बाय dxच काढायचं आहे बरोबर आहे पण डायरेक्ट नाही काढायचा. पहिले dx बाय dy काढा काय काढा आणि त्याचा रेसिप्रोकल dy बाय dx असतो. साधी गोष्ट आहे. मी जर इथं तुम्हाला विचारलं का रे बाळांनो लक्ष द्या का रे मला काढायचा आहे dy बाय dx पण असं नाही आहे y चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. तो dy बाय dx काढा पण बाय युझिंग अ कॉन्सेप्ट ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री 1/dx बाय dy. सांगा dy डिनॉमिनेटर dy आणि डिनॉमिनेटर dy बाय dx म्हणजे माझा फायनल आन्सर काय काढणे आहे dy बाय dx पण त्यासाठी पहिले dx बाय dy काढा आणि त्याचा रेसिप्रोकल घ्या. म्हणजे जे न्यूमेरिकल y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स मध्ये आहे त्याला x इक्वल्स टू एफ इनव्हर्स ऑफ y मध्ये कन्वर्ट करा. dx बाय dy काढा त्याचा रेसिप्रोकल घ्या dy बाय dx भेटेल. आन्सर काढायची आधीच माहिती आहे मला. सांगा आन्सर काय येणार आहे माझं 1/2 रूट एक्स. चालेल. आता इकडे लक्ष द्या काय करायचं लक्ष द्या इकडे. हां आता y इक्वल्स टू रूट एक्स दिलाय. ओके म्हणजेच काय दिलाय y इज अ फंक्शन ऑफ एक्स. y एक्सचं फंक्शन आहे म्हणजे नेमकं काय समजलं तुम्हाला y एक्सचं फंक्शन आहे म्हणजे काय समजलं y एक्सचं फंक्शन आहे म्हणजे काय समजलं y हा x वर डिपेंड आहे. y हा x वर डिपेंड आहे म्हणजे हा हिच्यावर डिपेंड आहे. जशी ही नाचवल तसा हा नाचत राहील. म्हणजे याला लग्न करायचं आहे कोणासोबत x सोबतच करायचं आहे. जबरदस्ती गच्ची पकडली माझ्यासोबतच करावं लागेल. नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. समजलाय का बिचारा फसला कोण सांगा y हा x वर डिपेंड आहे आणि हुशार कोण आहे चालाक कोण आहे x y वर डिपेंड नाही आहे y x वर डिपेंड आहे. जशी x नाचेल तसा y नाचणारच आहे कारण y सर्वस्वी डिपेंड आहे कोणावर x वर. ते असते ना ते कसं असते एखाद्या वेळेस बोलल्या जर का हा हिच्यासोबत असं काही चुकीचं बोलला आणि मग तिचं बोलण्याचं ते फोन नाही उचलत ती फोन नाही उचलत बोलले तरी अशी विचित्र वागते मग याचं लक्षच लागत नाही कुठं घरी जेवत नाही याबरोबर
क्लासमध्ये येऊन पागलासारखा पाहत राहते भिंतीकडे. ठीक आहे, बरोबर आहे. ओके, आणि मग 2-3 दिवसानंतर, जेव्हा 2-3 दिवसानंतर काहीतरी बोलणं ते, तेव्हा ती ॲटिट्यूड दाखवते. हां बोल, काय बोलायचं आहे, मला काही इच्छाच नाही आहे. ओके, हां हे ते, मग तेव्हा बोलायची इच्छा नाही आहे. ओके, लक्षात ठेवा. हां हां, तेव्हा मग तेव्हा हा काय म्हणते बघा, हा भित्री भागूबाई काय म्हणते तिला बघा, काय अगं मला तसं नव्हतं म्हणायचं, तू असं वाईट नको घेऊन देत जाऊ. जर का मी काय बोललो तुला, काय मला काही तुझ्या घरच्यांबद्दल तसं नव्हतं बोलायचं काही. ती म्हणते माझ्या घरच्याबद्दल असं कसं काय बोलला तू. तर हा काय म्हणते, हा एक्सप्लेन देते बिचारा, हा एक्सप्लेनेशन देते काय, मला असं नव्हतं बोलायचं, डोंट टेक इट इन रॉंग वे. ओके प्लीज. बरं ठीक आहे, मग शेवटी बरं ठीक आहे बोललो ना, सॉरी मला तसं नव्हतं बोलायचं, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ओके, मला माफ कर, पण यार तू माझ्यासोबत चांगली बोलत जा गं, तू बोलत नाही ना, माझं लक्षच लागत नाही कुठे. 2 दिवस झाले मी काही जेवतच नाही आहे. तो देशमुख काय शिकवतो मला समजतच नाही आहे. बरोबर. ते एक तर काय शिकवते तो त्याचं समजत नाही, आणि माझ्याकडे बघून तो टॉन्टे मारते अजून. ठीक आहे, ते बाकी जाऊ दे सगळं, तू माझ्याशी छान राहत जा, तू चांगली वागली ना माझ्यासोबत, माझा दिवस चांगला जातो. भले तसे देशमुखच्या लेक्चरला बसून तसे मला समजत काहीच नाही. ओके ठीक आहे, पण दिवस चांगला जातो. ओके, म्हणजे समजलं वाय कोणावर डिपेंड आहे, एक्स वर. समजलं आहे की नाही. हे असंच असते, पहिले फार मार गोड अशा कमिटमेंट करून देतात, नंतर पूर्ण सर्वस्वी डिपेंड. तिनं भांडणे गेली की याचा दिवसच खराब जातो. हे पागलासारखं करते. कधी कधी घरी जाताना चपला इथं ठेवते, तर चाललं जाते घरी. ठीक आहे, घरी गेल्यावर त्याची आई सांगते आम्ही चप्पल नाही आणल्या, हो रस्त्यातच तुटल्या. एवढं काय डिपेंड राहावं लागते बे. हा बोललो काय करायचं, बोललो काय करायचं. तर माझ्या घरच्यांबद्दल असं का बोललो काय करता, काय करते, काय सांग करते काय, बोललो. आता गेलेला शब्द वापस येत नाही, बोललो काय करते. तिनं फोन नाही उचलला, आपण पुढचे 4 दिवस फोन नाही करायचा. तिला सांगायचं तू नसेल तर तू नाही तो और सही. झटकन 2 मिनिटात फोन करते ती. मला काय सांगायचं आहे, डिपेंडन्सी काय असते, काय डिपेंडन्सी समजला. वाय कोणावर डिपेंड आहे सांगा, एक्स वर डिपेंड आहे. त्यामुळे वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सच घ्यायचा आहे. पण ते उलट करा आणते, पहिले एक्सला वायवर डिपेंडंट दाखवा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्या आणि त्याचा रेसिप्रोकल घ्या. आन्सर सेमच येणार आहे. तसंही केलं काय नसंही केलं काय, पण ते स्वतः बोलले तर त्यांच्या प्रोसेस फॉलो करावं लागणार आहे. आता इकडे लक्ष द्या, त्यांनी देताना दिला वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही. हे असं करा, एक्स डिपेंड आहे वायवर, असं करा. काय करायचं मग, आता लक्ष द्या, आवाज नको आहे प्लीज. हां आता लक्ष द्या, वाय इक्वल्स टू रूट एक्स आहे. मी रूट एक्स इकडे घेतो आणि वाय इकडे घेतो. ओके, इथं स्क्वेअरिंग करतो. काय करतो बोला, स्क्वेअरिंग केल्याने रूटचा स्क्वेअर केला, वरचं छप्पर उडालं, तर काय राहिलं, एक्स इक्वल्स किती असतं, वाय की वाय स्क्वेअर, वाय स्क्वेअर. आता थांबा, तुम्हाला डेरिव्हेटिव्हला त्रास होईल. आता सांगा कोण कोणावर डिपेंड आहे, एक्स डिपेंड आहे कोणावर, वायवर. म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्याल, एक्सचा विथ रिस्पेक्ट टू वाय. ओके, याला डायरेक्ट घेतलं असतं तर वायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता एक्सचा, आता बघा मी काय म्हणताय, डिफरन्शिएटिंग एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय. नवीन आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा, एक्सचा विथ रिस्पेक्ट टू वाय. जो विथ रिस्पेक्ट टूच्या नंतरचा असतो ना तो खाली जात असतो, जो विथ रिस्पेक्टच्या नंतरचा असतो तो खाली जात असतो. म्हणजे डी बाय डी वाय ऑफ एक्स म्हणजेच डी बाय डी वाय ऑफ कोण आहे सांगा, वाय की वाय स्क्वेअर, वाय स्क्वेअर. चला सिंपल, जमेल तुम्हाला, काही अवघड नाही आहे. आता मला हे सांगा,
हां झाला न्यूमेरिकल सॉल्व. सांगा मला हे सांगा, साधी गोष्ट आहे. तुम्हाला जर का म्हटलं d/dx ऑफ x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असता, बोला. d/dx ऑफ x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय म्हटलं असतं, 2x. किती x टू द पॉवर n चा फॉर्म्युला सेम आहे बाळांनो, फक्त व्हेरिएबल चेंज झाला. सांगा d/dy ऑफ y की y स्क्वेअर. अरे इथं x आहे तर इथे x आहे, आणि इथं y आहे तर इथे y आहे, तर सेम फॉर्म्युला अप्लाय होता. सांगा काय होईल, 2y 2 × y रेस टू द पॉवर y - 1 बरोबर आहे. सो इथे लिहू शकता dx/dy इज इक्वल्स टू किती असतं, ओके 2 × y रेस टू द पॉवर 2 - 1. फिनिश. समजलाय का? का बरं, कारण की तोच फॉर्म्युला आहे. का बरं, कारण की इथे x आहे तर इथे x आहे, तर इथं y आहे तर इथं y आहे, म्हणून ओके 2 × y रेस टू द पॉवर किती असतं, 2 - 1. म्हणजे dx/dy ची व्हॅल्यू किती झाली, dx/dy ची व्हॅल्यू किती झाली, 2 की 2y 2y. पण मला dx/dy काढायचं की dy/dx, आणि मग सांगायचं की dy/dx काय असतं बाळांनो, 1/dx/dy. ओके चला मग dy/dx काय असतं बाळांनो, 1/dx/dy. सांगा dx/dy ची व्हॅल्यू किती आहे, 2 की 2y 2y, आणि dy/dx इज इक्वल्स टू 1/2, आणि y ची व्हॅल्यू किती आहे सांगा, √x. शेवटी तुम्ही तेच करू राहिले. सांगा √x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 1/2 √x. फक्त त्यांनी म्हटलं ह्या स्टेप्स फॉलो करा इनव्हर्स फंक्शनच्या. ते देताना y x चं फंक्शन आहे देतील, त्याला सॉल्व करून पहिले x y चं फंक्शन आहे दाखवा. x कोणाचं फंक्शन आहे, y चं, पण ते इनव्हर्स फंक्शन आहे. ओके x इज अ इनव्हर्स, आणि नंतर डेरिव्हेटिव्ह घ्या, नंतर रेसिप्रोकल घेऊन वापस करा. लेंदी आहे फक्त, काही नाही. म्हणून तो म्हणताय हे फालतूपणा आहे सगळा. काय फालतूपणा. एंट्रन्सला असं काही करायची असते, एंट्रन्सला म्हणतील डेरिव्हेटिव्ह काढा, तर dy/dx इज इक्वल्स टू 1/2 √x. बस हे बोर्ड्सला असले फालतू क्वेश्चन येतात, काहीच करू नाही शकत. या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. चला आता बघा, ते आता तुम्हाला याचं टार्गेट काय माहिती आहे का, तुम्हाला ते x मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. कारण इथं y कोणाचं फंक्शन आहे, x. तुम्हाला x पूर्ण y च्या साईडला, म्हणजे x एका साईडला घ्यायचा ना, y पूर्ण एका साईडला दिसला पाहिजे, तर ते तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यासाठी आता थोडं लक्ष द्या. बरोबर सांगा सध्या कोण कोणाचं फंक्शन आहे, y इज अ फंक्शन ऑफ काय, x. ओके मला x करायचं आहे, तर मी काय करेल, e⁻x - 3 ला y लिहितो. लक्ष द्या आता कसं y मध्ये कन्वर्ट करतो, आणि इकडे फक्त x घेऊन येतो कसा बघा. e⁻x हा y आहे, -3 तिकडे गेला तर काय, 3 की +3 +3. पण x पाहिजे मला, e⁻x नाही पाहिजे. आता इथं काय करतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. हां टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. सांगा इथं किती असतं, लॉग की लॉग ऑफ e⁻x. इथे किती असतं, लॉग ऑफ की लॉग ऑफ y + 3. लॉग घेतला. मग आता मला हे सांगा, ईच्या टाडक्यावरची पॉवर कुठे येते सांगा, पुढे येते. एक्सपोनेन्शियलचा रूल आहे. ओके तर x पुढे आला तर काय झाला, लॉग ई इज इक्वल्स टू लॉग की लॉग ऑफ y + 3. आवाज नको आहे. सांगा लॉग ची व्हॅल्यू किती असते, 1. म्हणजे याचा अर्थ काय, x × 1 इज इक्वल्स टू किती असतं, लॉग ऑफ y की y + 3. म्हणजे x इज इक्वल्स टू किती, लॉग ऑफ y + 3. आलं का, x एका साईडला आला आणि सगळ्या y च्या टर्म तिकडे गेल्या. म्हणजे आता सांगा काय झालं, बोला. x हे फंक्शन आहे कोणाचं, y चं, पण फंक्शन आहे की इनव्हर्स आहे, इनव्हर्स. कुठले असू द्या इनव्हर्स, पण फंक्शन तर आहे. म्हणजे सांगा आता डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा, y चा की x चा, x चा विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे dy/dx की dx/dy. ओके सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे याचा अर्थ डिफरन्शिएटिंगच्या नंतरचा खाली असतो, म्हणजे d/dy आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा, x चा इज इक्वल्स टू d/dy आणि कोणाचा, लॉग ऑफ y + 3 चा. करेक्ट आहे. आता लागा का मी dx/dy. आता डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा, लॉगचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 1/, पण लॉगच्या पुढे x आहे की f(x) आहे. सांगा f(x) ची व्हॅल्यू किती आहे, घाबरू नका, y + 3. तर काय होईल सांगा, हां 1/f(x) प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). घाई गडबडी, d/dx नाही, d/dy. समजलाय. चला प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा आणि बोला काय होईल. हां आवाज नको आहे रे, 2 मिनिट थांबा. नेक्स्ट स्लाइडवर घेतो. हां dx/dy इज इक्वल्स टू 1/y + 3 d/dy ऑफ y प्लस d/dy ऑफ 3. प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला, करेक्ट आहे. आता तुम्हीच मला हे सांगा बाळांनो, dx/dy काय असतं, 1/ किती असतं, y की y + 3 इन ब्रॅकेट. हां 3 म्हणजे कोण आहे, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह किती असतं, 0. सांगा d/dy ऑफ y. सर फॉर्म्युला शिकवला नाही, हो
फॉर्म्युला शिकवला. सांगा डी बाय डी एक्स ऑफ एक्स, तसं डी बाय डी टी ऑफ टी 1, डी बाय डी पी ऑफ पी 1. सांगायचं तात्पर्य इथे एक्स आहे तिथे एक्स आहे, इथं टी आहे इथं टी आहे, इथं पी आहे इथे पी आहे. सांगा आन्सर किती येतं. मग डी बाय डी वाय ऑफ वाय. वा खतम. वायचा घेताय पण विथ रिस्पेक्ट टू वायच घेताय ना. जसं टीचा घेताय विथ रिस्पेक्ट टू टी, एक्सचा घेताय विथ रिस्पेक्ट टू एक्स, पीचा घेताय विथ रिस्पेक्ट टू पी, तर वायचा घेताय विथ रिस्पेक्ट टू वाय. काय येईल आन्सर 1च येईल. येस येस ओके. आणि मग हे झालं dx बाय dy. सांगा dx बाय dy ची व्हॅल्यू किती असतं 1/y+3. पण आपल्याला dx बाय dy पाहिजे की dy बाय dx पाहिजे. dy बाय dx. सो ॲट लास्ट इथं लिहायचं ओके बाळांनो dy बाय dx किती असतं तर 1/dx बाय dy. ओके सो dy बाय dx किती असतं 1/dx बाय dy. dx बाय dy ची व्हॅल्यू किती आहे dx बाय dy ची व्हॅल्यू किती आहे y/3 की 1/y/3. dx बाय dy कुठे आहे डिनॉमिनेटर मध्ये, तिथं व्हॅल्यू टाका 1/y+3. आणि सांगा y+3 कुठे आहे न्यूमरेटर की डिनॉमिनेटर. आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटर y की y+3 y+3 खतम. आता प्रॉब्लेम हे नाही आहे, प्रॉब्लेम आहे की ते वायचं न्यूमेरिकल तुम्हाला कशात करून करता आलं पाहिजे. आता इकडे वायच आहे आणि इकडे सगळं एक्स आहे. आता इकडे एक्स आलं पाहिजे, इकडे सगळं वाय गेलं पाहिजे, तेच अवघड आहे. आता काय करायचं. हां पहिले मी काय करतो लॉग ऑफ x/2 टू द बेस 2 इज इक्वल्स टू y. याला म्हणतात लॉगॅरिथमिक फॉर्म. या लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. कसं 11वीला होतं. ओके या x/2 चं डायरेक्ट आन्सर निघतं आणि या 2च्या टाळक्यावर y जातो. लक्षात ठेवा लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. फंक्शन्स टॉपिकमध्ये मी शिकवलं आहे तुम्हाला. ओके की x/2 ॲज इट इज लिहायचा आणि हा जो बेस असतो तो बेस तिकडे घेऊन जायचा तिकडे आणि त्याच्या टाळक्यावर तिकडलं लिहायचं. तिकडे कोण आहे y, तो त्याच्या टाळक्यावर लिहायचा. हा फॉर्म आहे, हे असंच करावं लागतं. याला मी काहीच सांगू शकत नाही दुसरं एक्सप्लेनेशन. 11वीचा कॉन्सेप्ट आहे. झालं. सो x आणि डिवाइड मधला 2 तिकडे गेला तर 2 काय झालं y झालं. झालं. आता डायरेक्ट सांगा x कोणाचं फंक्शन आहे. आता या दिलेल्या न्यूमेरिकल मध्ये y कोणाचं फंक्शन होतं x. आता x कोणाचं आहे सांगा वायचं, पण ते आहे की इन्व्हर्स आहे इन्व्हर्स, पण त्याच्या उलट केलं. ओके झालं. आता डिफरन्शिएटिंग हां विथ रिस्पेक्ट टू काय वाय, कारण की वायचं फंक्शन आहे. ओके सो डी बाय डी वाय ऑफ एक्स अँड डी बाय डी वाय ऑफ 2 × 2⁻y. ओके आणि तुम्ही सांगा डी बाय म्हणजे dx की dx बाय dy. हां 2 इज अ कॉन्स्टंट गेट अँड डी बाय डी वाय ऑफ 2⁻y. सांगा dx/dy इज इक्वल्स टू 2. सारे a⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं बोला a⁻x × log of a. मग a⁻y चा किती होईल a⁻y × log of a. सेम विथ रिस्पेक्ट टू y आहे ना. अरे ओके नाही. मग सांगा a⁻y चा a⁻y × log of a म्हणजे log of 2. अरे ओके नाही. खतम. म्हणजेच dx/dy इज इक्वल्स टू दोघांचा सेम आहे. इंडेची करा 1 की 1+y 1+y इंटू किती असतं log की log 2 आणि आपल्याला कळायचं आहे dy बाय dx. सांगा dy बाय dx किती असतं 1/dx बाय dy. ओके सो 1/dx बाय dy काय असतं बोला 2⁻1+y इंटू log of 2. खतम. चला आज टाइप 2 फिनिश करायचं आहे. चला आता या न्यूमेरिकल मध्ये काही त्रास नाही, हे स्ट्रेट फॉरवर्ड न्यूमेरिकल सॉल्व करायचे. ओके याच्यात काही नाही आहे. चला वाचा काय दिलाय. हां कमांड फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. आता याच्यात असं नाही म्हटलं की पहिले इनव्हर्स करा नंतर सरळ सरळ सॉल्व करायचं. कसं उलट करायचं. याच्यात सरळ करायचं नंतर रेसिप्रोकल करायचं. म्हणजे इथं काय करायचं पहिले dx बाय dy निघेल की dy बाय dx आणि मग dx बाय dy रेसिप्रोकलचा फॉर्म्युलाइज करू. चला बोला या सरळ. काय करायचं डायरेक्ट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x d by dx of y is equals to d by dx of x² into e⁻x. d by dx of y dy by dx घ्या. फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्रोडक्ट रूल बोला. डेरिव्हेटिव्हच्या फासमध्ये दोघांचा प्रोडक्ट आहे. चला प्रोडक्ट रूल फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके सो dy by dx इज इक्वल्स टू किती असतं x बोला x की x². सांगा e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x x² चा 2x. हा कोण झाला dy की dy बाय dx. आणि आपल्याला काय करायचं इन्व्हर्स म्हणजे काय करायचं dx की dx बाय dy.
तर डायरेक्ट डोळे झाकून dy बाय dx चा काय करायचा रेसिप्रोकल. सो गाइज dx बाय dy इज इक्वल्स टू 1 अपॉन x स्क्वेअर इंटू ई रेस टू आर एक्स प्लस ई रेस टू द पॉवर एक्स इंटू 2x. ओके सो dx बाय dy इज इक्वल्स टू किती असतं 1 अपॉन ई रेस टू द पॉवर एक्स कॉमन काढला तिथं असतं x स्क्वेअर प्लस 2x. खतम. सरळ करायचं उलटं करायचं. तिकडे पहिले उलटं करायचं उलटं करून नंतर सरळ करायचं. हां अबे किती थर्ड क्लास आहे. फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म आहे. सांगा फर्स्ट टर्म कुठली आहे. सेकंड टर्म सांगा dy बाय dx डोळे झाकून. हां डायरेक्ट फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस मायनस साइन. सेकंड म्हणजे कॉस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. कुठला रूल अप्लाय केला अबे कुठला रूल अप्लाय केला प्रोडक्ट रूल झाला. सांगा dy बाय dx काय आला बोला मायनस एक्स इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स. आणि मला इनवर्स विचारलं म्हणजे dy बाय dx की dx बाय dy. सो dx बाय dy इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. चला 1 अपॉन ही व्हॅल्यू टाकून द्यायची dy बाय dx मायनस एक्स इंटू साइन एक्स प्लस कॉस एक्स. करता का ट्राय करता. चला दाखवा एक करून रफ मध्ये करा. डेरिव्हेटिव्ह घ्या रेस फालतू क्वेश्चन आहे करा लवकर. आणि त्याचा रेसिप्रोकल घ्या म्हणजे वरचं खाली खालचं. चला सिंपल आहे. याच्या आधीच्या टाईपवर थोडा फोकस करायचा आहे तुम्हाला. या टाईपमध्ये काहीच करायचं नाही. या टाईपमध्ये काय डायरेक्ट dy बाय dx आणि नंतर dx बाय dy. आता टाईप एच लक्ष द्या शेवटचे दोन टाईप आहे. स्लाइड काय बोलले आधी या कुठे आहे कसे काय हां ठीक आहे असू द्या मी माझ्याजवळचे सोल्युशन पाठवतो काही प्रॉब्लेम नाही. आता इकडे बघा नेक्स्ट लक्ष द्या असू द्या. ओके हे बाय सर या टॉपिकचे फक्त याच टॉपिकचे व्हिडिओ सगळे टाकणार आहे पुढचे नाही टाकणार मी कुठले म्हणजे कुठलेच नाही टाकणार. तेव्हा नंतर व्हिडिओ ते बघू शकता. अदरवाईज मी याचे फोटो पाठवतो तुम्हाला. त्या व्हिडिओ 4-5 दिवसांतर येतात. ओके मुद्दाहून टाकतो मी असं 8 दिवसाचा इंटरव्हल. नाही तर पोरं म्हणतील जाऊ दे ना व्हिडिओ उद्या येतोच आहे आज लेक्चर कशाला करतं. काही म्हणतील क्लासेस कशा. हां ओके लक्षात ठेवा ठीक आहे. हां एवढी अक्कल आहे मला ठीक आहे. हां आणि त्यातही व्हिडिओ काढताना मी शूट पूर्ण करताय पण मी कट करून टाकणार म्हणजे पूर्ण 1.5 तासाचा व्हिडिओ कधीच नाही टाकणार. 40 मिनिटाचाच व्हिडिओ टाकणार म्हणजे त्यात तुम्हाला 2 न्यूमेरिकलच समजतील. मी इथं 10 घेतले त्यातले 2च इथं पडणार व्हिडिओमध्ये ऑनलाईनमध्ये. हां बस लक्ष द्या इकडे. हां फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन ॲज ऑल्सो देअर व्हॅल्यूज ॲट ए इंडिकेटेड पॉईंट. ओके काही डोकं लावायचं नाही आहे सरळ. इथं कुठं असं काही दिलेलं नाही आहे की x इक्वल्स टू एफ इनवर्स वगैरे करा म्हणून असं काहीच बोलले नाही आहे. तर सरळ काय करायचं एक dy बाय dx काढायचा. काय काढायचा आणि इनवर्स करायचा म्हणजे काय इनवर्स करायचं म्हणजे काय dx बाय dy सरळ करायचं. जेव्हा हे असं दिलं असते तेव्हा दिलेल्या न्यूमेरिकलला उलटं करायचं मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नंतर इनवर्स करायचं असतं. इथं काही डोकं लावायचे मागच्या टाईपसारखं आहे बस आता जे तुम्ही केलं ते. ओके जेव्हा हे असं देतं ना x इज इक्वल्स टू एफ इनवर्स ऑफ y तेव्हा वायचं न्यूमेरिकल पहिले एक्स मध्ये घेऊन जायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नंतर रेसिप्रोकल करायचा. आणि तसं देत नसता तर पहिले डेरिव्हेटिव्ह घेऊन घ्यायचा नंतर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काय निघेल सांगा dx बाय dy की dy बाय dx आणि रेसिप्रोकल काय निघेल dx बाय dy. चला बोला काय करायचं. हां बोला सांगा काय दिलाय. आता y इक्वल्स टू ई रेस टू आर एक्स प्लस 3x प्लस 2 दिला आहे. सांगा y कोणाचं फंक्शन आहे y कोणावर डिपेंड आहे मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करेक्ट आहे. आणखी y इज अ फंक्शन ऑफ x. हां सो dy बाय dx ऑफ e रेस टू आर एक्स प्लस 3x प्लस 2. हां
हां ए dy बाय dx काय असतं ए डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू आर एक्स काय असतं e रेस टू आर एक्स 3 चा कॉन्स्टंट गेट आउटसाइड x चा 1 आणि 2 चा 0. खतम. चालेल. आज आला dy बाय dx. आता काय करायचं आपलं dy बाय dx नाही आपल्याला इन्व्हर्स काढायचं आहे. इन्व्हर्स म्हणजे काय dx बाय dy. मग सांगा काय असतं dx बाय dy 1 अपॉन dy बाय dx म्हणजेच dx अपॉन dy इज इक्वल्स टू 1 अपॉन e रेस टू आर एक्स प्लस 3 आणि आपल्याला काढायचं आहे dx बाय dy कुठे ॲट अ इंडिकेटेड पॉईंट. सांगा इंडिकेटेड पॉईंट x व्हॅल्यू किती आहे 0. म्हणजे मागचंच न्यूमेरिकल आहे फक्त एक टर्म एक्स्ट्रा वाढली कुठली जे पॉईंटची व्हॅल्यू आहे ते देऊन टाकायची आणि ते बरोबर कोणाची दिली बघा त्यांनी एक्सचीच दिलेली आहे टाकून द्या एक्स व्हॅल्यू. सो 1 अपॉन e रेस टू आर एक्स व्हॅल्यू 0 प्लस 3 एनिथिंग रेस टू आर 0 किती असतं 1 प्लस 3 सो 1 की 1/4 1/4 खतम. चला घ्या y इक्वल्स टू बोला 3 की 3x स्क्वेअर 3x प्लस 2 इंटू लॉग ऑफ काय x की x क्यूब. थांबा आता 2 मिनटं थोड्याला मॉडिफाय करू शकता इझी करू शकता कसं y इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर प्लस 2 का रे x ची जी डोक्यावरची पावर आहे ती पुढे घ्या लॉग की लॉग x लॉग ऑफ a रेस टू द पावर आहे माहिती m पुढे घेतली लॉग ऑफ a रेस टू द पावर आहे माहिती m पुढे घेतली डोक्यावरची पॉवर 3 पुढे घेतली. ओके म्हणजे y इज इक्वल्स टू किती असतं 3x स्क्वेअर प्लस 6 इंटू किती असतं लॉग x खतम. आता पहिले dy बाय dx काढा. सांगा dy बाय dx का बरं कारण की y कोणाचं फंक्शन आहे x. हे लक्षात ठेवा बरं का जो डिपेंड असतो त्याचा डेरिव्हेटिव्ह ज्याच्यावर डिपेंड असतो विथ रिस्पेक्ट टू. ओके हे लक्षात ठेवा पुढे पुढे गोंधळ होईल नाही तर. dy बाय dx सांगा 3 इज अ कॉन्स्टंट गेट आउटसाइड x स्क्वेअर चा 2x 6 इज अ कॉन्स्टंट गेट आउटसाइड आणि x चा 1 अपॉन x. ओके सो व्हॉट इज dy बाय dx बोला गाइस dy बाय dx काय असतो बोला 3 इंटू 2 6x प्लस 6/x खतम. पण आपल्याला काढायचं आहे dx बाय dy म्हणजे याचा डायरेक्ट रेसिप्रोकल करतो बरोबर आहे. अरे ओके नाही dx बाय dy म्हणजे काय 1 अपॉन dy बाय dx आणि तुम्हाला काढायचं आहे dx बाय dy जेव्हा x व्हॅल्यू किती असते ॲट अ इंडिकेटेड पॉईंट बरोबर दिला आहे सांगा 1 x व्हॅल्यू 1 आहे चला टाका किती होईल 1 अपॉन 6 इंटू 1 प्लस 6 अपॉन 1 6 इंटू 1 6 6 अपॉन 1 6 सांगा 1 अपॉन 6 प्लस 6 किती असतं 12 खतम. इज दॅट क्लिअर सिंपल एकदम. ओके काही नाहीच आहे त्यात न्यूमेरिकल खूप न्यूमेरिकल घ्यायची काही गरज नाही. ओके जिथं गरज नाही आहे तिथं जास्त न्यूमेरिकल सॉल्व नका करत बसू जिथं पहिले गरज आहे त्याची प्रॅक्टिस करा भरपूर. हां आय थिंक हा शेवटचा टाईप आहे नाही. हां चला काय दिलाय बघा f ऑफ x इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2. लक्ष द्या बाळांनो f ऑफ x इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2 काय करायचं f डॅश ऑफ x घ्या डॅश म्हणजे कोण डेरिव्हेटिव्ह घ्या डेरिव्हेटिव्ह फटाफट चला सांगा एक्स क्यूबचा 3x स्क्वेअर x चा आणि 2 चा 0 झालं. आता f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू घेतली 3x स्क्वेअर प्लस 1 आता काढायची f डॅश ऑफ 0 थांबा डॅश ऑफ 0 हे फायनल आन्सर नाही आहे जे कांत आहे x व्हॅल्यू 0 टाकायची टाका x व्हॅल्यू 0 लेफ्ट हँड साईडला जिथं 0 आहे हे बघा इथं 0 बोलले बरं का म्हणून हा हो ना मी सांगतो ना ते हे मी थोडी म्हणताय 0 टाका हे फायनल आन्सर आहे नंतर करू ना आपण चेंज. f डॅश ऑफ 0 म्हणजे जिथे x व्हॅल्यू 0 आहे राईट हँड साईडला सुद्धा जिथे x आहे तिथे 0 टाका सांगा किती होईल 3 इंटू 0 चा स्क्वेअर प्लस 1. ओके मग आता 3 0 स्क्वेअर 0 प्लस 1 3 इंटू 0 0 प्लस 1 आता f डॅश ऑफ 0 पण तुम्हाला f डॅश ऑफ 0 विचारलं की f इन्व्हर्स ऑफ 0 मग काय करायचं f इन्व्हर्स ऑफ डॅश ऑफ 0 इज नथिंग बट 1 अपॉन f डॅश ऑफ 0. शेवटी इन्व्हर्सचीच डेफिनेशन शिकता तुम्ही जे आन्सर काढलं त्याचा काय करायचा रेसिप्रोकल म्हणजे इन्व्हर्स. सो 1 अपॉन f डॅश ऑफ 0 सांगा किती असतं 1 आणि 1 अपॉन 1 1 सो f इन्व्हर्स ऑफ डॅश ऑफ 0 इज 1. समजलाय का पहिले f डॅश काढला आणि त्याचा काय घेतला रेसिप्रोकल. सेम करायचं यार ओके लास्ट टाइप
काय using the derivative prove that tan inverse of x plus cot inverse of x is equals to pi by 2. हे प्रूव्ह करायचं आहे. tan inverse plus cot inverse is equals to किती pi by 2. सांगा बरं. हे प्रॉपर्टी लिहून दिली आहे बरं का मी तुम्हाला. ही प्रॉपर्टी तुम्हाला लिहून दिली आहे मी साधी. sin inverse plus cos inverse is equals to pi by 2. tan inverse plus cot inverse is equals to pi by 2. sec inverse plus cosec inverse is equals to pi by 2. पण हे तुम्हाला प्रूव्ह करायला लावलं डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करून. सांगा काय करायचं. बोला. अरे दोनच न्यूमेरिकल आहे बघा. संपला टाइप 2 तुमचा. नेक्स्ट लेक्चर पासून मी आता टाइप 3 सुरू करेल. म्हणजे टाइप 2 म्हणजे समजलं काय. टाइप 2 म्हणजे मेन काय हेडिंग होतं टाइप 2 चं इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्यात मग ABCD EFG HI JK LMN काय आलं ते. त्याचे पहिले गेले कुठं. सेव्ह नाही झाले. सेव्ह नाही होते. हे सेव्ह नाही होत. सेव्ह कुठे होतात हे तुम्हाला इथं असे फोटो घ्यावे लागतात. ऐका एक काम करा. या टाईपचा एकच क्वेश्चन घेतलाय मी. याचा एक करा अजून मी सांगतो तो लिहा. एक रफ मध्ये करा मला दाखवा. लिहा. बंद एफ ऑफ एक्स का की घ्यायचं 2 वाजेपर्यंत. आता हे 2च क्वेश्चन घ्यायचे बस. लक्ष द्या. पुढचे घेऊ. अरे मग हा टाईप संपेल ना. दार लावून का 2 मिनिटात होतात. आता तुम्हाला ए प्रूव्ह करायला लावलाय साइन टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स इज इक्वल्स टू पाय बाय 2. पण हे प्रूव्ह करताना एनिवेज प्रत्येक वेळेस मॉड ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणतात. दॅट इज ते म्हणतात एक्स व्हॅल्यू 1 ठेवूनच हे प्रूव्ह होऊ शकतं. दोन्ही याच्यात दिलं असते. टेक्स्टबुक मध्ये बरोबर बघा इथं प्रिंट होऊन यायचं आहे. आता याला काय करायचं बाळांनो. सिंपल. लक्ष द्या. लक्ष द्या बरोबर. हा बघा सगळ्यात पहिले काय करायचं. लेट एफ ऑफ एक्स इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू पाय बाय 2. थांबा रे. जे टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स आहे त्याला आपण एफ ऑफ एक्स घेतलं. आवाज नको आहे. काय घेतलं एफ ऑफ एक्स. ओके. आता इकडे लक्ष द्या बाळांनो. सगळ्यात पहिले काय करायचं. या एफ ऑफ एक्सला घ्यायचं टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स. नंतर घ्यायचं एफ डॅश ऑफ एक्स. डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. सांगा टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस किती असतं एक्स स्क्वेअर प्लस कॉट इनवर्सचा -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. थोडक्यात 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस मायनस मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस मायनस कॅन्सल. आन्सर किती आलं 0. हां म्हणजे एफ डॅश ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला 0. कोणाचा डेरिव्हेटिव्ह 0 होत असतो कॉन्स्टंटचा. कोणाचा म्हणजे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 0 आला म्हणजे एफ ऑफ एक्स कोण आहे कॉन्स्टंट आहे असायला पाहिजे. ओके. म्हणजे इथं तुम्ही सांगू शकता की एफ ऑफ एक्स इज अ कॉन्स्टंट. आता कुठली कॉन्स्टंट आहे तर त्यासाठी काय करायचं. पुन्हा बाळांनो एफ ऑफ एक्स लिहायचा टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स आणि एफ ऑफ 1 टाकायचं कारण की एक्स व्हॅल्यू टाकायला लावली त्यांनी 1. मग लेफ्ट हँड साईडला एक्सच्या ठिकाणी 1 टाकलं तर राईट हँड साईडला एक्सच्या ठिकाणी 1 टाका. काय होईल टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस कॉट इनवर्स ऑफ 1. सांगा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑलवेज गिव्स यू अँगल. टॅन ची व्हॅल्यू 1 कुठल्या अँगलला असते पाय बाय 4. कॉट ची व्हॅल्यू 1 इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑलवेज गिव्स यू अँगल. क्वेश्चन कसं विचारा कॉट ची व्हॅल्यू 1 कुठल्या अँगलला असते बोला. सांगा ना कॉट ची व्हॅल्यू 1 कुठल्या अँगलला असते
टॅनची व्हॅल्यू 1 कुठल्या अँगलला असते? कॉटची व्हॅल्यू 1 π/4. तर बाळांनो मला हे सांगा दोघांचा बेस काय? सेम. पाय प्लस पाय किती असतं? पाय की 2 पाय? 2 पाय. म्हणजेच किती असतं? पाय की π/2? π/2. तुम्ही पहिलेच बोलले एफ ऑफ एक्स कोण आहे? बोला ना. आणि किती आहे तो कॉन्स्टंट सांगा. किती आहे कॉन्स्टंट? पाय की π/2? π/2. तर इथे लिहू शकता एफ ऑफ एक्स इज अ π/2. एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू π/2. करेक्ट आहे. मग आता इथं तुम्ही सरळ लिहू शकता ॲट लास्ट की एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो? हे बा इथं बोलले तुम्ही एफ ऑफ एक्स कोण आहे? कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट आहे? किती कॉन्स्टंट आहे सांगा. पाय की π/2? π/2. म्हणजे डायरेक्ट तुम्ही असे लिहू शकता हेन्स की टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू π/2. कारण की तुम्ही पहिलेच काय बोललं? याला एफ ऑफ एक्स घेतलं आणि तुम्ही हे प्रूव्ह करून दाखवलं की एफ ऑफ एक्स कोण आहे? कॉन्स्टंट आहे. आणि नंतर प्रूव्ह करून दाखवलं तो कॉन्स्टंट कोण आहे? π/2 आहे. म्हणजे जे तुम्ही कन्सिडर केला आहे तोच कोण आहे सांगा? π/2 आहे. म्हणजे एल एच एस इक्वल्स टू किती? आर एच. आता पुढचा क्वेश्चन सेम सॉल्व करायचा. हां हे असं दिलेलं असते बाजूला. प्रत्येक न्यूमेरिकल जे असते त्याला टाईप नाही झालं आहे ते. आता एक लक्ष द्या. हां सेम इथे काय करायचं? लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू किती असतं? सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू π/2. ओके चला त्यातला सेपरेट काढा एफ ऑफ एक्स. सेम प्रोसेस सेम. डोकंच लावायची गरज नाही. हां सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स. तुम्हाला घ्यायचं एफ डॅश ऑफ एक्स. सांगा सेक इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतं? 1/x इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस -1/x इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. ओके सो 1/x इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस मायनस x इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 गेट्स कॅन्सल. सेम येणार आन्सर. एफ डॅशचा आन्सर 0. एफ डॅश 0 आला म्हणजे डोळे झाकून काय लिहाल? एफ ऑफ एक्स इज अ कॉन्स्टंट. कोण आहे? आता कुठला कॉन्स्टंट आहे? तर पुन्हा लिहायचा एफ ऑफ एक्स काय? सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स आणि तुम्ही एक्सची व्हॅल्यू काय टाकायची? 1. तेच म्हणतात एक्सची व्हॅल्यू टाका. न्यूमेरिकल देतानाच तसं देतात ते. तर काय करायचं बोला? सेक इनवर्स ऑफ 1 प्लस कोसेक इनवर्स ऑफ 1. सांगा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑलवेज गिव्स यू अँगल. सांगा कोसेकची व्हॅल्यू 1 कुठल्या अँगलला असते? सेकची व्हॅल्यू 1 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 0 सेक 0 1 असते. टेबल माहिती आहे का बैताडे हो? हां आणि कोसेक π/2 टेबल बघा. म्हणजे सांगा पहिले तर म्हणता कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट किती आला? पाय की π/2? π/2. नाही समजलं तरी असं जसं जे करायचं ते समजलं आणि ठोक दो. हां काय सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स किती असतं? पाय की π/2? π/2. दोन्ही केसमध्ये सेमच सॉल्व केलं मी. चालेल हो म्हणा. ओके इथं तुमचा टाईप 2 संपतो. काय संपतो? टाईप 2.